भाकरी ठेवायला काय शिकल कशाच होतं मला शिकाराचं. रावणाचं घर सोडल्यानंतर शिकल शिकाराचं असेल का? काय सांगता येत नाही. एवढा मोठा राजा रावणाची संपत्ती महाराज, सर्वात मोठी राजा रावणाचं शरीर बळकंड, अरे संतती हे फुलं आणि संपत्ती लंका सोन्याची. बरं महाराज रावणाला चिरकाल सुख मिळालं का? नाही, त्यालाही चिरकाल सुख मिळालं नाही. बरं म्हणलं महाराज मग राजा रावणाची सोयरे भाई रावणाचे सोयरे, अरे कोणाचा नातू तो राजा ब्रह्मदेवाचा नातू. ब्रह्मदेव राजा रावणाचा सोयरा. हो थोडं मोठे असणारे सोयरे. बरोबर राजा रावणाची सत्ता. रावणाची काय सत्ता होय पवार साहेब? कमी होती का महाराज? 14 चौकड्याचं राज्य राजा रावणाला, सर्वभौम राजा. आणि म्हणजे देवावर सत्ता तो राजा रावण. 33 कोटी देव त्याच्या पहिली असणारी सत्ता. तरी त्या रावणाला चिरकाल सुख मिळाला नाही. तुका म्हणे जाती संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही. अरे क्षणिक साधं सुख मिळण्याकरता 5 तत्व असून चिरकाल सुख मिळू शकत नाही. बरं काही लोकांनी प्रश्न केला, तुकाराम महाराज आम्हाला चिरकाल सुख पाहिजे, आम्ही काय केलं पाहिजे? बायकोनी केलं नाही का? आज मी विनोद वगैरे काही करणार नाही, कारण आता तुम्ही त्या देवीच्या मंदिरामध्ये बरेच विनोद ऐकले पाहिजे. गोंधळा तिथं बघा गोंधळ नाही आपण आज तिथं वाचन कीर्तन करू आपण. राजा त्याला चिरकाल सुख मिळू शकलं नाही. चला पण चिरकाल सुख मिळण्याकरता माणसाच्या जीवनामध्ये 5च तत्व पाहिजे. म्हणून महाराज पहिलं तत्व आहे ते ज्ञान पाहिजे, दुसरं तत्व आहे ते नाम पाहिजे, तिसरं तत्व आहे ते शांती पाहिजे, चौथं तत्व आहे ते वैराग्य पाहिजे आणि 5वं तत्व आहे ते गुरुनिष्ठा पाहिजे. हे 5 तत्व जर माणसाच्या जीवनामध्ये असेल, शंकर महाराज ज्ञान असेल, ज्ञान जर असेल तर माणसाला कोणत्याच गोष्टीचं काही कमी पडत नाही. आणि जगाच्या पाठीवर सर्वांमध्ये श्रेष्ठ ज्ञान जर कुणाकडे असेल तर ज्ञानाचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझे संत श्रेष्ठ ज्ञानोबा. सागरातलं पाणी आपल्याला मोजता का आपण? अरे आपल्या ह्या नदीचं पाणी आपल्याला मोजता येत नाही. या नदीचं जा सोडून विहिरीतलं पाणी आपल्याला मोजता येत नाही. तसं ज्ञानोबाराकडे किती ज्ञान आहे हे सांगता येणार नाही. आणि ज्ञानोबाराचं ज्ञान म्हणजे चालतं बोलतं ज्ञान. एक तास गोड चिंतन आहे महाराज. ज्ञानोबारा म्हणजे ज्ञानाचे मूर्तिमंत पुत्र. ऐका ऐका ऐका. अगोदर सूर्य उगवतो, अगोदर तांबडं फुटतं, तांबडं फुटतं. अगोदर सूर्याचे किरण, अगोदर सूर्याचे किरण